गावात गीता नावाची एक तरुणी राहत होती. तिचं लग्न देखील झालं होतं आणि तिला गरीब कुटुंबात दिलं होतं. आणि सायंकाळचे संध्याकाळचे 7 वाजले होते. घरातील किराणा संपला होता. ती नवऱ्याला म्हणली की मी जवळच्या दुकानात जाऊन किराणा घेऊन येते. आणि ती शेंगदाणे आणि साखर आणायला दुकानात गेली. आणि दुकानात गेली असता संध्याकाळचे 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले. ती घरी न येता पाण्यासाठी गेला. पाहतो तर काय, शेतामध्ये मृत अवस्थेत पडलेली होती. संपूर्ण व्हिडिओ पाहू आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. एका गावात एक रमेश नावाचा माणूस राहत होता. आणि तो मुंबईला काम करण्यासाठी राहत होता. आणि पण मुंबईला काम करून त्याचं भागत नव्हतं. म्हणून त्यानं ठरवलं की आपण एक स्वतःचा व्यवसाय करावा. आणि मग त्याला त्या डोक्यात आलं की गावात एक किराणा दुकान पाहिजे, आपण किराणा दुकान चालवायला हवं. आणि मग तो गावात आला आणि गावात एक किराणा दुकान चालू केलं. आणि त्याची स्टोरी सांगायची गेलं तर तो 12वीला असताना, कॉलेजमध्ये असताना त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. आणि ते प्रेम सक्सेस न झाल्यामुळे ते लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचं वय आता 35 होतं आणि तो बिना लग्नाचाच होता. पण त्याला हे वाटत होते की आपलं हे कुणीतरी असावं. मग तसं झालं. गावात त्याचं दुकान होतं आणि त्याच्या दुकानात जास्त करून महिलाच येत होत्या. आणि वयस्कर किंवा गरीब, श्रीमंत अशा सर्व महिला येत होत्या. आणि शहरात असल्यामुळे त्याला मुंबईला असल्यामुळे पैशाची अडचण देखील येत होती. म्हणून घरामध्ये कमावणारा तो एकटाच होता. त्याच्यामुळे पैशाची देखील त्याला गरज होती. मग त्याच्या डोक्यात आयडिया आली की आपण फसवणूक करून आपण महिलांकडून पैसे वसूल करू शकतो, असं त्याच्या डोक्यात आलं. आणि मग त्याला प्रेमी भेटत होतं आणि सगळंच भेटत होतं. मग त्यानं ठरवलं की कुणाला कुणाला जाळ्यात ओढायचं आणि कुणाला नाही. मग ज्या महिलांना लग्न न झालेलं आहे किंवा ज्यांना सोडून दिले आहे त्यांना घटस्फोट महिलांना तो धरायचा. आणि मग तो आपल्या दुकानात घेऊन त्यांच्यासोबत रंगारंग कार्यक्रम करायचा. महिलांना देखील त्या गोष्टीची गरज होती आणि ह्याला देखील त्या गोष्टीची गरज होती. मग असंच चालत राहिलं होतं. गावातील अनेक महिलांसोबत त्यांचे संबंध चालू होते. आणि कुणाची कुणाला खबर नव्हती, कारण त्याच्या दुकानात सर्वजण येत होते. त्याच्यामुळे ते कुणावरही शक घेऊ शकत नव्हते. आणि मग एके दिवशी तुम्हाला सांगितलं तसंच खूप महिला त्याच्याकडे येत होते. तो काहीला तर तो व्हिडिओ काढायचा. आणि पुन्हा जर कोणी जर त्याच्या संग येण्यास येत नसन तर त्यांना व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायचा. या गोष्टी चालत गेल्या होत्या. आणि मग त्यांच्याकडून पैसे देखील वसूल करायचा. आणि मग जुन्या महिलांना हे समजलं की हा माणूस आपल्याकडून पैसे देखील वसूल करतो आणि आपल्याला बळजबरीवर देखील करतो. असं झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं आणि त्यातच सापडली म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतंच म्हणजे गीता. ही तरुणी तिथं होती आणि दिसायला एवढी सुंदर होती की पाहता क्षणी कुणीही प्रेमात पडेल. आणि मग तसंच झालं. आणि ही तरुणी आपल्या नवऱ्याकडून म्हणजे गीता नवऱ्याकडून खुश नव्हती. त्याच्यामुळे ती त्याच्या नादाला लागली होती. त्यांचेच चालू होतं. ही दुकानात जायची, त्याला किराणा देखील तो तिला किराणा देखील मोफत देत होता. त्याच्यामुळे ह्यांचे चालू होतं. आणि किराणा देखील आणायला हीच जात होती. त्याच्यामुळे ह्यांचं चालू होतं. महिन्यातून 4दा, 5दा, 6दा त्यांची भेट चालू होती. आणि दोघांनाही जे पाहिजे ते भेटतच होतं. आणि मग कालांतराने ती तरुणी त्या मुलावर थोडी नाराज झाली आणि अशा गोष्टी आपल्याला नको करायला असं तिला वाटत होतं. पण तिला जरी वाटत असलं तरी दुकानदार सोडास काही तयार नव्हता. आणि मग ती महिला म्हणली की मला आता नाही करायचे. पण तेवढ्यात दुकानदार म्हणला की माझ्यापाशी व्हिडिओ आहेत, नाहीतर मला पैसे द्यावे लागतील. पैसे देण्यास तयार झाल्या. आणि मग असं चालत राहिलं. आणि मग कालांतराने त्याच्यावर कुणीच सोबत येत नव्हतं. एके दिवशी त्यानं गीताला मारायचं ठरवलं आणि म्हणला की आपण एकदा करू आणि नंतर आपण नाही केलं तरी चालेल. आणि मग एके दिवशी सायंकाळी 7 वाजता ती तरुणी त्याच्याकडे गेली आणि परतलीच नाही. संध्याकाळचे 8 वाजले, 10 वाजले तरी तरुणी परतल्यानंतर नवऱ्याला थोडं अडचण वाटली आणि मग नवरा पाहण्यासाठी गेला. पाहतो तर काय, शेतामध्ये एका मृतावस्थेत पडलेली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तो तरुण सापडला, किराणा दुकानदार तरुण सापडला. आणि त्याने सांगितले एकच नाही तर माझे 4-4, 5-5 सोबत प्रेमसंबंध होते. तर त्यांना अटक केली असून सांगण्याचा उद्देश एक, अशा प्रेमांच्या बळी पडू नका. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.